1,35,000 तुम्हाला सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। तर रनिंग हे फक्त 15,000 किलोमीटर झालेलं आहे आणि शोरूम मेंटेन आहे पूर्णपणे सिंगल ओनर। पुण्यामध्ये तर खूप साऱ्या डीलरशिप आहेत, त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये काय डिफरन्स? डॉक्टर्स ड्रिवन कार आहे विथ सनरूफ। याची तुम्ही इंजिन क्वालिटी बघा, एवढी वर्ष झालेली असून सुद्धा 35,000 किलोमीटर झालेलं आहे। 20 ते 22 ॲव्हरेज सिटीमध्ये आहे। गाडी सिंगल ओनर आहे 30 ते 40 गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी आलेलो आहे पिंपरी वल्लभनगरमध्ये आणि या भागातली एका नामांकित कार डीलरशिपवरती आलेलो आहे, जिचं नाव आहे मित्रांनो राही कार्स अँड ऑटो सोल्युशन्स। आणि मित्रांनो, इथे तुम्हाला ना 30 ते 40 गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक पाहायला मिळणार आहे। एकदम कडक कंडिशनमध्ये मित्रांनो सर्टिफाईड गाड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत। दिवाळीचा धमाकेदार सेल मित्रांनो इथे लागलेला आहे। तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत विक्रांत सर आणि कोमल मॅम, जे की राही कार्स अँड ऑटो सोल्युशन्सचे ओनर आहेत। सर कसे आहात? जय शंकर, जय महाराष्ट्र। मॅम तुम्ही कसे आहात? सर सर्वात पहिले तर मला सांगा की राही कार्स अँड ऑटो सोल्युशन्सची सुरुवात कशी झाली? गेल्या 20 वर्षापासून काम करतोय मी। हुंडाई कंपनीमध्ये होतो। आता टोटल मला 18 ते 20 वर्ष या फील्डमध्ये झाली आणि आमच्या सद्गुरू शंकर महाराजांना साक्ष ठेवून मी या बिझनेसची सुरुवात केली। त्यामुळे ऑनेस्टी हा आमच्या बिझनेसचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे। आम्ही ज्या कुठल्या गाड्या विकतो त्या सगळ्या व्यवस्थितपणे असतात, कस्टमरला सर्व्हिस चांगली देतो आणि त्यानंतर कस्टमरच्या थ्रू कस्टमर आमच्याकडे येईल याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो। सर कसा हा पहिलाच व्हिडिओ आहे, एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा ना आपले। आपले राही कारचे 2 ऑफिसेस आहेत, एक पिंपरी वल्लभनगरमध्ये आहे आणि दुसरं ऑफिस आहे नारायणपेठेमध्ये मोदी गणपतीच्या जवळ आहे। पिंपरी वल्लभनगरमधनं आपण पूर्ण सगळं आपलं सेलिंग ऑपरेट करतो आणि सिटीमधल्या कस्टमरला जर गाडी विकायची असेल, डॉक्युमेंटेशनसाठी जर काही हवं असेल तर त्यासाठी आपण सिटीमधला ॲड्रेस वापरतो। आणि सर दिवाळीसाठी किती मोठा स्टॉक घेऊन आलात यावेळी? दिवाळीसाठी आपल्याकडे आता जवळजवळ 20 ते 22 गाड्या आहेत। त्याच्यामध्ये मोस्टली गाड्या ज्या आहेत 75% त्या सिंगल ओनर गाड्या आहेत। डिझेल गाड्या थोड्या आहेत। आता आमचा मोस्टली आम्ही सगळ्या गाड्या ज्या त्या कमी चाललेल्या ठेवतो, त्यामुळे डिझेल गाड्या शक्यतो जास्त चाललेल्या असतात। त्यामुळे डिझेलमध्ये आमच्याकडे ऑप्शन थोडं कमी असतं, पेट्रोलमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन बघायला मिळेल। आणि सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळून जातील आपल्या व्ह्यूअर्सला थोडं सांगा। पहिलं तर म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर ओपन मार्केटमधनं गाडी घेतो त्यावेळेस कस्टमरला सगळ्या बेसिक गोष्टी चेक करायला लागतं, जसे की गाडीवर काही चलान आहे का, ॲक्सिडेंटल आहे का, त्याची कुठे पोलीस केस आहे का। तर ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडनं गाडी घेता त्यावेळेस ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या स्किप होतात। कारण तुम्ही आजकाल बघितलं असेल की तुमच्या एम परिवहन किंवा जी काही साईट असते चलांची, त्याच्यावरती सगळेच चलान दिसतात असं नाही। काही काही जे RTOचे चलन असतात किंवा ॲक्सिडेंटलचे असतात ते तिथे डिस्प्ले होत नाही, पण आमच्याकडनं ज्यावेळेस तुम्ही गाड्या घेता त्यावेळेस ह्या बेसिक गोष्टी सगळ्या स्किप होतात। त्यामुळे एक तुम्हाला सर्व्हिस जी आहे ती व्यवस्थित मिळते, तुम्हाला बेसिक गोष्टी कुठेही चेक कराव्या लागत नाहीत। ट्रान्सफर गाडी आम्ही करून देतो, तसं आपल्या तोंडी तर आपण सांगतो, पण आपल्या डिलिव्हरी नोटवर पण हे मेन्शन असतं की ही तारीख ही वेळ तुम्ही आमच्याकडून गाडी घेताय, याच्या आधीची सगळी जबाबदारी आमची, इथून पुढची सगळी जबाबदारी आमची। यामुळे ज्या कस्टमरकडनं आम्ही गाड्या परचेस करतो त्यांनाही आम्ही ही डिलिव्हरी नोट देत असतो। कारण बरेच वेळा यूज कारमध्ये एक सेन्सिटिव्ह भाग काय असतो की गाडी घेतल्यानंतर जर ती गाडी ट्रान्सफर झाली नाही आणि ती गाडी विकली गेली आणि समोरच्याकडनं जर त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला किंवा काही डॅमेज झालं तर त्याचा सगळा जो काही भार आहे तो पहिल्या कस्टमरवर येतो, पोलीस केस त्याच्यावर होऊ शकते। तर आम्ही विदाऊट ट्रान्सफर गाडीच विकत नाही, आमच्याकडे तो ऑप्शनच नाही आहे। कारण बरेच वेळा काही कस्टमरची मागणी असते की मला 6 महिन्यासाठीच गाडी पाहिजे, लर्निंग पर्पजसाठी पाहिजे, तो ओनर वाढेल म्हणून तुम्ही ट्रान्सफर न करता आम्हाला द्या। तर आम्ही सांगतो की ती फॅसिलिटी आमच्याकडे नाही आहे, तुम्हाला गाडी कंपल्सरी विथ ट्रान्सफरच मिळेल। सर पुण्यामध्ये तर खूप साऱ्या डीलरशिप आहेत, तर त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे? मेन फरक हा आहे की प्रत्येक गाडी जी आहे ती मी स्वतः चेक करून घेतो। त्याच्यामध्ये त्याचं ॲप्रॉन पिलर असेल, ॲक्सिडेंटल डॅमेज असेल। आता ॲक्सिडेंट ह्या कॉन्सेप्टबद्दल बरंचसं कन्फ्युजन असतं, म्हणजे लोकांना असं वाटतं की गाडीला स्क्रॅच पडला तरी तो ॲक्सिडेंट आहे। तर जसं आपण चालता बोलता माणूस असतो, आपल्याला खरचटतं, तर आपण काही त्या माणसाला अपंग म्हणत नाही। जेव्हा त्याचा हात किंवा पाया मुळापासून जातो तेव्हा त्याला अपंग म्हणतो। तसंच गाड्यांमध्ये असतं की ज्यावेळेस गाडी मेजर ॲक्सिडेंट होते त्याचा ॲप्रॉन पिलर, आमच्या भाषेमध्ये हा टेक्निकल वर्ड आहे, तो ज्यावेळेस डॅमेज असतो त्या गाडीला आम्ही ॲक्सिडेंट म्हणतो। तर ह्या गाड्या आम्ही स्वतः चेक करून घेतो, किलोमीटर जे आहेत ते गाड्यांचे जेन्युइन आहेत का रिवर्स आहे हे स्वतः मी हिस्ट्री काढून चेक करून घेतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो आमच्याकडे स्टॉक आहे बाकीच्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक असा आहे की
की बाहेर जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे पार्क अँड सेल कन्सेप्टमधल्या गाड्या बऱ्याच असतात. म्हणजे तुमची गाडी आणली आणि इकडे पार्क अँड सेलला लावली, मग त्याला हे कस्टमर आले, त्यांनी गाडी घेतली, मग तुम्ही देणार हे घेणार, तुमच्यामध्ये जी होईल त्याच्यावर ते 2% घेतात. तर आमच्याकडे पार्क अँड सेल ही कन्सेप्टच नाही आहे. जेवढ्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही स्वतः इन्व्हेस्ट करतो. त्या इन्व्हेस्ट केल्यामुळे माझे स्वतःचे खिशातले पैसे लागलेले असतात. त्यामुळे त्या घेताना मी काळजीपूर्वक चेक करून घेतो की ह्या गाड्या आत्ता तर ठीक आहेत, पण आणल्यानंतर गाडी आणली आणि उद्या विकली असं होत नाही. ती गाडी 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, महिन्याभराने विकली जाते. तर त्याच्यामध्ये काही काम निघणार नाही ना, किंवा पुढेही कस्टमरला काही प्रॉब्लेम येणार नाही याची आम्ही खात्री घेतो. प्रत्येक गाडी आमच्याकडे ही सर्व्हिसिंग करूनच दिली जाते. आणि बरेच वेळा काय होतं की काही ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही बघता गाडी अशी लावलेली असते, त्याचा फक्त फ्रंट व्ह्यू दाखवतात, गाडी एकदम स्वस्तामध्ये 1 लाखामध्ये, एवढाच एक व्ह्यू असतो. पण त्या 1 लाखामध्ये त्या गाडीचे किलोमीटर किती, त्याचे ओनर किती, त्याचं ॲक्सिडेंटल नॉन ॲक्सिडेंटल हिस्ट्री काही आहे का, ह्याचं एक्सप्लेनेशन कुठेही जात नाही. त्यामुळे स्वस्ताच्या भानगडीत न पडता क्वालिटीवर पहिल्यापासून आमचा फोकस राहिलेला आहे. सर, मार्केटमध्ये खूप साऱ्या ऑनलाईन कंपनीज आहेत, तर त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करताना म्हणजे तुमच्याकडून काय अशी वेगळी सर्व्हिस तुम्ही आपल्या ग्राहकांना प्रोव्हाइड करता? आपण आता मी तुम्हाला जसं म्हटलं की गेली 20 वर्षे झाले मी या फील्डमध्ये काम करतो आहे. तर आता गेल्या 5-7 वर्षापासून बऱ्याच साऱ्या ऑनलाईन कंपनीज या यूज कार फील्डमध्ये आहेत. पण तिथे होते कसं, ज्यावेळेस एखादा कस्टमर त्यांना गाडी विकतो तर ते स्वतः गाडी घेतात, पण ते स्वतः कस्टमरला एंड युजरला विकत नाहीत. तर ते आमच्यासारखे जे डीलर असतात त्यांचं तिथे ऑप्शन होतं आणि मग त्या डीलरला ती गाडी दिली जाते. तो डीलरही पुढे कुठल्या तरी डीलरला देतो किंवा कस्टमरला विकतो. तिथे लॅक ऑफ कम्युनिकेशन गॅप होण्याचे चान्सेस खूप असतात. ज्यावेळेस तुम्ही आम्हाला गाडी विकता राही कार्सला, तेव्हा पहिली गोष्ट तर गाडी आम्ही स्वतः खरेदी करतो, त्यामुळे माझ्या सही शिक्क्याची डिलिव्हरी नोट ही तुम्हाला दिली जाते. त्यानंतर मी जसं सांगितलं की मी कुठेही गाडी डीलरला कटिंग करत नाही, तर आम्ही डायरेक्ट एंड युजरला विथ ट्रान्सफर विकतो. आमच्याकडे विदाऊट ट्रान्सफर हे ऑप्शनच नाही आहे. गाडी घेतली की ती ट्रान्सफर केलीच जाते. त्यामुळे आम्हाला गाडी दिल्यानंतर ती 100% ट्रान्सफर होणार याची खात्री असते. ज्या दिवशी आम्ही गाडी घेतो तेव्हा आम्ही त्यांना एक डिलिव्हरी नोट देतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं ही वेळ ही तारीख तुमच्याकडून आम्ही गाडी घेत आहे, इथून पुढे गाडीची सगळी जबाबदारी आमची. आणि ज्या दिवशी आम्ही ती गाडी विकतो त्यावेळेस सेम डिलिव्हरी नोट ही सेलिंग कस्टमरकडनं सुद्धा घेतलेली असते. आम्ही तर ती विदाऊट ट्रान्सफर विकत नाही, पण गाडी ट्रान्सफर व्हायला साधारणपणे 15-20 दिवस 25 दिवस RTO प्रमाणे जातात. तर तेवढाही जो सेन्सिटिव्ह पिरियड असतो त्याची रिस्क नको म्हणून आम्ही ती डिलिव्हरी नोट घेतलेली असते. त्यामुळे विदाऊट ट्रान्सफर आम्ही गाडी विकत नाही. त्यामुळे 0% रिस्क ही आम्हाला गाडी विकणाऱ्या कस्टमरला असते. कोणाला एक्सचेंज वगैरे करायची असेल तर तो पण इथे येऊ शकतो? 100% तुम्हाला गाडी फक्त विकायची असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला विकू शकता. मला सांगायला अजून एक गोष्ट आवडेल की PCMCमध्ये एक कंपनी आहे. मी ज्यावेळेस हुंडाईला होतो त्यावेळेसपासून तिथले कस्टमर होते माझे ते. तर आत्तापर्यंत त्यांनी मला रेफरन्समध्ये जवळजवळ 16 ते 17 गाड्या दिल्यात. म्हणजे त्यांचा मित्र, मग मित्राचा मित्र, असं करत आमच्या इतक्या गाड्या त्यांना दिलेल्या आहेत. आणि हे फक्त माउथ पब्लिसिटीने होऊ शकतं, कारण तुम्ही तुमची बाकी ॲडव्हर्टाईज वगैरे हे करू शकता, पण जोपर्यंत कस्टमरला तुमच्या थ्रू चांगला एक्सपिरियन्स येणार नाही त्याच्याशिवाय तो तुमच्याकडे रिपीट होणार आहे. तुम्ही अदर स्टेटच्या गाड्यांमध्ये डील वगैरे करता का? हो, येस, आपण अदर स्टेटच्या गाड्यांमध्येही करतो. जसं कर्नाटक असेल, आंध्र असेल, गुजरात असेल. कारण आता या फील्डमध्ये एवढी वर्ष असल्यामुळे तिथेही डीलर आमचे चांगले कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यामुळे मला महिन्यातनं नाही म्हटलं तरी 2 ते 3 गाड्या ह्या बेंगलोरवरून येतात. कारण कर्नाटकमध्ये पर्टिक्युलरली बेंगलोर या ठिकाणी आपल्या पुण्यातले कस्टमर महाराष्ट्रातले भरपूर आहेत की ज्यांनी इकडनं गाड्या नेलेल्या आहेत आणि तिकडे ते वापरतात. आणि सेल करायच्या वेळेस आता सगळीकडे युनिव्हर्सल असल्यामुळे इकडेही सेल होतो. तर तिकडचे डीलर मला इकडे गाड्या देतात. इकडं जर काही कर्नाटक पासिंग, आंध्र पासिंग गाड्या आल्या तरीसुद्धा आम्ही त्या तिकडे देतो आणि ती ट्रान्सफर होईल याची पुरेपूर खात्री आम्ही कस्टमरला तोंडी आणि लेखी अशी दोन्ही देतो. त्यामुळे हॅसल फ्री सर्व्हिस तुम्हाला राहते, बाकी कुठली गोष्ट तुम्हाला चेक करावी लागत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, यांच्या गुगल रिव्ह्यूज जर तुम्ही पाहिल्यात ना, खूपच चांगले आहेत. सर, त्याबद्दल थोडंफार जरा आपल्या व्ह्यूअर्सला. मी जर आपल्या जेवढे कस्टमर्स आहेत त्यांचे जर गुगल रिव्ह्यूज बघितले जाऊन तर तिथे तुम्हाला कळेल की आपली सॅटिस्फॅक्शन लेवल ही ऑलमोस्ट 95% अबव्ह आहे. जे कोण कस्टमर आपल्याकडनं गाडी घेतात त्यांना आवर्जून आम्ही सांगतो की याच्यावरती तुम्ही गुगल रिव्ह्यू द्या. गाडी घेतल्यानंतर तुम्ही 8 दिवसांनी 15 दिवसांनी जो काही तुमचा गुगल रिव्ह्यू असेल तो द्या. तर तिथेही कस्टमर गुगल रिव्ह्यू देतात, तोही जाऊन तुम्ही बघू शकता. जेव्हा एखादी गाडी तुम्ही परचेस करता तर ती तुम्ही डेली यूजमध्ये कधी यूज करता का, आणि तिचे किलोमीटर्स वाढू नये यासाठी तुम्ही काय काळजी घेता? हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. कारण बरेचसे डीलर काय करतात की ज्या इन्व्हेस्ट केलेल्या गाड्या असतात ते स्वतः वापरतात आणि वापरतात ते विकतात. पण आमचा थंब रूल पहिलेच आहे की जी इन्व्हेस्ट केलेली गाडी आहे कस्टमरची ती स्वतःसाठी वापरायची नाही. माझ्यासाठी वापरण्यासाठी माझ्या घरी स्वतःची एक वेगळी गाडी मी ठेवलेली असते जी माझ्या नावावर असते.
कारण यातनं होतं काय की कधी आपल्या हातनं जरी गाडीचा ॲक्सिडेंट झाला किंवा काही झाला तरी त्यावेळेस कस्टमरला फोन जातो, कारण आता आपण बघतो की साधा सिग्नल जरी जम झाला तरी चलन पहिल्या कस्टमरच्या नावाने पाठवतो. त्यामुळे आम्ही ती पुरेपूर काळजी घेतो की आपला त्रास परचेस केलेल्या गाडीचा हा पहिल्या कस्टमरला किंवा ज्या शोरूमच्या थ्रू आम्ही परचेस करतो त्यांना झाला नाही पाहिजे. त्यामुळे आमची घरची वापरायची गाडी सेपरेट असते आणि जी इन्व्हेस्ट केलेली गाडी असते ती अजिबात वापरत नाही. कधी गाडी परचेस करण्याच्या आधी त्या गाडीचं क्वालिटी चेक वगैरे कसं काय करतात? ज्यावेळेस हुंडाईमध्ये होतो त्यावेळेस आमचे 145 एक चेकशीट असायची, तर तेच मी पुढे फॉलो केलेलं आहे. म्हणजे गाडी घेतल्यानंतर त्याचा ॲप्रॉन असेल, पिलर असेल, डेंटिंग पेंटिंग किती पीस झालेले आहेत आणि आता किती करायला लागतील, त्यानंतर टायर क्वालिटी असेल, ओनर डिटेल असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो. आणि तुम्ही अजून एक गोष्ट जर बघितली तर जनरली व्हिडिओमध्ये तुम्हाला एक फ्रंटचा लुक दाखवला जातो. तर आम्ही फक्त गाडी बाहेरनंच क्लीन करत नाही, तर प्रत्येक गाडीचं सर्व्हिसिंगही करतो. इंजिन क्लिनिंगसाठी आम्ही एक सेपरेट मॅनपॉवर ठेवलेली आहे. ही 2012ची फोर्ड फिगो आहे CNG. याची तुम्ही इंजिन क्वालिटी बघा, म्हणजे आज या गाडीला एवढी वर्ष झालेली असून सुद्धा इंजिन पोर्शन हा एकदम क्लीन ठेवलेला आहे आम्ही. एकदम कडक कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे कार्स मिळणार आहेत. तर आता क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला आता सुरुवात करू आणि पाहूया कुठल्या किमतीला कुठल्या गाड्या इथे मिळत आहेत. मित्रांनो रेड ब्युटी स्टॉकमध्ये आलेली आहे, पाहू शकता टाटाची टियागो आलेली आहे. सिंगल ओनरमध्ये गाडी असणार आहे. गाडीला सर 2020ची टाटा टियागो पेट्रोल XZ आहे. गाडी फुल्ली लोडेड आहे, एअरबॅग, ABS, अलॉय व्हील सगळं आहे आणि गाडीचं रनिंग हे फक्त 15,000 किलोमीटर झालेलं आहे. गाडीची किंमत 5,50,000 असणार आहे. 5.5 लाखात तुम्हाला ही टाटा टियागो मित्रांनो मिळणार आहे आणि एकदम कमी चाललेली गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे. सिंगल ओनरमध्ये गाडी व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या. चमचमाती रेड कलरमध्ये गाडी असणार आहे. आल्यानंतर मान सन्मान पण मित्रांनो केला जाईल. कॉम्पॅक्ट SUVमध्ये अजून एक गाडी आलेली आहे कियाची आणि ही पण डॉक्टर ड्रिवन मित्रांनो गाडी असणार आहे. सिंगल ओनरमध्ये गाडी असणार आहे. काय डील आहे सर? गाडीचं मॉडेल आहे 2020चं GTX प्लस मॉडेल आहे, टॉप अँड मॉडेल आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक विथ सनरूफ, एअरबॅग, ABS, अलॉय व्हील सगळे फीचर्स गाडीला आहेत. डॉक्टर्स ड्रिवन कार आहे आणि गाडीचं रनिंग जेन्युअन 42,000 किलोमीटर झालेलं आहे. 9,50,000 प्राईस आहे. तर मंडळी 9.5 लाखात ही गाडी इथे उपलब्ध आहे. आल्यानंतर डेफिनेटली मान सन्मान वगैरे पण केला जाईल आणि फुल्ली लोडेड गाडी असणार आहे. सर्व काही फीचर्स वगैरे तुम्हाला त्यामध्ये मिळतात. मित्रांनो एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आलेली आहे, पाहू शकता. प्रीमियम गाडी आलेली आहे. BMW तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम वेल मेंटेन गाडी आहे. सर काय डिटेल्स आहेत? 2011ची गाडी आहे, डॉक्टर्स ड्रिवन कार आहे. 83,000 जेन्युअन चाललेली आहे, पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये. गाडीची प्राईस आहे 4,98,000. तर आल्यानंतर मान सन्मान सर थोडाफार 100% होऊन जाईल. तर पाहू शकता सिंगल ओनर मित्रांनो गाडी असणार आहे. तर या दिवाळीला मित्रांनो प्रीमियम गाडी एकदम बजेटमध्ये एन्जॉय करायची असेल तर मित्रांनो ही गाडी इथे स्टॉकमध्ये अवेलेबल आहे. BMW X1. मित्रांनो कॉम्पॅक्ट सिडानमध्ये सिंगल ओनर गाडी सर घेऊन आले, पाहू शकता. ह्युंडाईची एक्सेंट आलेली आहे. काय डील आहे सर? 2014ची गाडी आहे. गाडी सिंगल ओनर आहे. 80,000 जेन्युअन रनिंग आहे. कंपनी मेंटेन गाडी आहे. या गाडीच्या बाबतीत एक मुद्दा आवर्जून सांगतो, गाडी MS04 आहे. बऱ्याच कस्टमरचा हा प्रश्न असतो की मुंबई गाडी असल्यामुळे रस्टिंग आहे का. तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण आउट स्टेशनवरून सुद्धा परचेस करतो, तर ही गाडी आपण बेंगलोरच्या शोरूममधनं घेतलेली आहे. मुंबई पासिंग जरी असली तरी तिचा पूर्ण वापर तिकडे झालेला आहे. त्यामुळे कुठलाही कॉर्नर जरी तुम्ही बघितलं तरी कुठेही तुम्हाला रस्टिंग आढळणार नाही, काही आढळणार नाही. गाडीची किंमत आहे 3,45,000. 3,45,000 मित्रांनो तुम्हाला ही एक्सेंट मिळणार आहे. सिंगल ओनरमध्ये गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे. कॉम्पॅक्ट सेडानमध्ये गाडी असणार आहे. स्टॉकमधली ही दुसरी एक्सेंट असणार आहे. सिंगल ओनरमध्ये टॉप एंड वेरियंट गाडी सर घेऊन आलेले आहेत. काय डील आहे सर? 2016ची गाडी आहे, पेट्रोल आहे. ही SX ऑप्शन आहे. हे टॉप अँड मॉडेल आहे. याच्यामध्ये एअरबॅग, ABS, अलॉय व्हील, बटन स्टार्ट सगळे फीचर्स आहेत. फुल्ली लोडेड आहे. गाडीचं रनिंग आहे 68,000 किलोमीटर, जेन्युअन रनिंग आहे आणि गाडीची प्राईस आहे 3,75,000. 3,75,000मध्ये तुम्हाला ही टॉप एंड वेरियंट एक्सेंट मित्रांनो सिंगल ओनर गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे. सर्व काही लोडेड फीचर तुम्हाला गाडीत मिळणार आहेत. व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही गाडीचं इंजिन कंपार्टमेंट पण पाहू शकता. एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे. एकदम शोरूम कंडिशनसारखी अशी मेंटेन केलेली गाडी मित्रांनो असणार आहे ही एक्सेंट टॉप एंड वेरियंट गाडी. फोर्डची फिगो आणि पेट्रोल प्लस CNG गाडी मित्रांनो असणार आहे. सर काय डिटेल्स आहे तिचे? ही 2012ची गाडी आहे. सिंगल ओनर आहे. 49,000 जेन्युअन चाललेली आहे. टायर कंडिशन जर तुम्ही बघितले तर ऑलमोस्ट 90% टायर कंडिशन याची चांगली आहे. CNG जे आहे ते ऑथराईज आहे, RCवर एंडॉस केलेलं आहे. ट्रान्सफर वगैरे सर्व आम्ही तुम्हाला यामध्ये करून देऊ. गाडीची प्राईस आहे 2,25,000. त्यानंतर आपण निगोशिएशन याच्यामध्ये फायनल याला नक्कीच करूया. गाडीच्या कंडिशन वाईज
तुम्हाला एकदम छान गाडी आहे. CNG असल्यामुळे ॲव्हरेजही चांगलं आहे आणि रनिंग जे आहे 49,000. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की 2012ची गाडी आहे, मग इतकं कमी रनिंग कसं काय. तर तुम्ही आमच्या स्टॉकमधली कुठली गाडी रँडमली चेक केली तरी त्याचे किलोमीटर हे तुम्हाला 100% जेन्युनच मिळतील. हुंडाईची इऑन कॉम्पॅक्ट साईजमध्ये गाडी असणार आहे आणि एक पण एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या. सर काय डिटेल असणार आहे? 2014ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. या गाडीला 4ही टायर ब्रँड न्यू विथ बिल आपण टाकलेले आहेत. गाडीची इंजिन कंडिशन तुम्ही बघू शकता. मित्रांनो, इंजिन कंपार्टमेंट चेक करा, किती क्लीन आणि एकदम टापटीप कंडिशनमध्ये आहे आणि गाडी पण सिंगल ओनर मित्रांनो गाडी असणार आहे. आणि सर गाडी किती चालली साधारण? गाडीचं रनिंग 48,000 जेन्युन गाडी चाललेली आहे. काय धमाकेदार प्राईसला मिळणार आहे सर? गाडीची प्राइस आहे 2,45,000 रुपये. तर 2,45,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. आल्यानंतर डेफिनेटली यात मान सन्मान वगैरे पण केला जाईल. सिंगल ओनर मित्रांनो गाडी असणार आहे हुंडाईची इऑनच्या स्टॉकमधली ही दुसरी इऑन गाडी आहे आणि MH12 मध्ये सरांनी ही गाडी अवेलेबल इथे केलेली आहे. सर काय डिटेल असणार आहे गाडीची? ही 2017ची स्पोर्ट्स मॉडेल आहे. या गाडीला प्लस पॉईंट म्हणजे याला सिंगल एअरबॅगसुद्धा आहे. गाडीचं रनिंग जेन्युन 48,000 किलोमीटर झालेलं आहे. 2017चं मॉडेल. गाडीची प्राइस आहे 2,75,000. तर 2,75,000 तुम्हाला मिळणार आहे. आल्यानंतर डेफिनेटली कमी जास्त पण मित्रांनो केलं जाईल आणि गाडीचं इंजिन पण तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे. हे मित्रांनो तुम्हाला कोणच कुठलंच डीलरशिप दाखवणार नाही इंजिन वगैरे कंपार्टमेंट, पण तुम्ही राही कारचे एकदा सर्व गाड्यांचे इंजिन कंपार्टमेंट्स एकदा चेक करा. एकदम कडक कंडिशनमध्ये मित्रांनो सर्व काही गाड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. मित्रांनो अजून एक सिंगल ओनरमध्ये सर रेनॉल्डची पल्स गाडी घेऊन आलेली आहेत. हॅशबॅक गाडी असणार आहे. सर काय डिटेल्स आहे? ही 2013ची सिंगल ओनर पल्स आहे. टॉप अँड मॉडेल आहे, डिझेल आहे. त्याच्यामध्ये एअरबॅग, ABS, अलॉय व्हील, बटन स्टार्ट एवढे सगळे फीचर्स येणार आहेत. आणि गाडीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे ॲव्हरेज आहे. या गाडीला कमीत कमी 20 ते 22 ॲव्हरेज सिटीमध्ये आहे. हायवेला गेलात तर तुम्हाला त्यापेक्षाही चांगलं ॲव्हरेज मिळेल. एकदम सुंदर गाडी आहे आणि एकदम कमी प्राईजमध्ये आहे. गाडीची प्राईज ही 3,25,000 आहे. कमी या अनुषंगाने की एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढे सगळे फीचर्स आणि डिझेल ॲव्हरेज हे या गाडीचे सगळ्यात प्लस पॉईंट आहेत. डिझेलमध्ये हॅशबॅक गाडी मित्रांनो शोधत असाल, ती पण मायलेजवाली गाडी पाहिजे असेल, डेफिनेटली तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. आल्यानंतर मान सन्मान पण केला जाईल. मित्रांनो अजून एक डिमांडिंग गाडी सर घेऊन आलेत. पाहू शकता इनोवा क्रिस्टा स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे. सर काय डिटेल्स आहे? ही 2017ची गाडी आहे, G मॉडेल आहे. गाडीचं रनिंग 1,78,000 झालेलं आहे. सेकंड ओनर आहे. पण जसं की इनोवा क्रिस्टा आहे याला 5-5, 6-6 लाख किलोमीटरपर्यंत काही होत नाही. पूर्ण गाडी कंपनीमध्ये मेंटेन केलेली आहे. याची कंपनी हिस्ट्रीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. प्राईस ही तुम्हाला याची पडेल 13,98,000 रुपये. 13,98,000 तुम्हाला मिळणार आहे इनोवा क्रिस्टा. व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या. आणि टोयोटा ब्रँड हा मित्रांनो रिलायबिलिटीसाठीच ओळखला जातो. तर तशीच ही गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे आणि बरीच डिमांड आहे. तर दिवाळीला इनोवा क्रिस्टाच्या शोधात असाल नक्की व्हिजिट करायला विसरू नका. लेटेस्टची गाडी सर घेऊन आलेली आहेत आणि सिंगल ओनरमध्येच गाडी असणार आहे. रेड ब्युटी स्टॉकमध्ये आलेली आहे. मित्रांनो चेक करा, मारुती सुझुकीची एस्प्रेसो आलेली आहे. काय डील आहे सर? 2020ची गाडी आहे, VXI पेट्रोलमध्ये आहे. गाडीचं रनिंग जेन्युन 35,000 किलोमीटर झालेलं आहे. टायर कंडिशन तुम्ही जर बघितलेत तर ऑलमोस्ट 95% टायर कंडिशन आहे. एकदम सुंदर गाडी आहे. गाडीची प्राईस आहे 3,50,000 रुपये. आणि सर गाडीवरती लोन वगैरे किती होऊन जाईल? काय गाडीवर साधारणपणे 70 ते 80% लोन होईल. तुमचा जॉब प्रोफाईल जे असेल त्याच्यावरही थोडंसं डिपेंड करतं. पण लेटेस्टची गाडी आहे, नक्की लोन पण होऊन जाईल. 2020ची गाडी मित्रांनो असणार आहे. व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या. मायलेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो मिळून. मारुती सुझुकीची अजून एक जबरदस्त गाडी आलेली आहे. पाहू शकता स्टॉकमध्ये रिट्स अवेलेबल केलेली आहे. सर आणि काय डिटेल्स असणार सर? ही तुम्ही बघितली असेल स्टॉकमधली पहिली सेकंड ओनर कार आहे. 2014चं मॉडेल आहे, VXI पेट्रोल. गाडीचं रनिंग 68,000 जेन्युन चाललेलं आहे आणि गाडीची प्राईस आहे 3,35,000. 3,35,000 तुम्हाला मिळणार आहे. पेट्रोलमध्ये गाडी आहे. व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या. ही पण एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे. सर हिचे इंजिन कंपार्टमेंट वगैरे दाखवता का? चेक करा मित्रांनो, हे पण एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे. डिझेल पोलोची खूप जास्त डिमांड असते. सरांनी तशीच एक जबरदस्त गाडी स्टॉकमध्ये इन केलेली आहे आणि व्हाईट कलरमध्ये गाडी असणार आहे. काय डील आहे सर? 2017ची गाडी आहे, हायलाईन आहे, डिझेल आहे. टॉप अँड मॉडेल असल्यामुळे एअरबॅग, ABS, अलॉय व्हील, म्युझिक सिस्टीम सगळे फीचर्स आहेत. गाडीचा प्लस पॉईंट म्हणजे ॲव्हरेज. गाडीला ॲव्हरेज हे अतिशय सुंदर आहे. 18 ते 20 सिटीमध्ये ही गाडी ॲव्हरेज देते.
फुल्ली लोडेड गाडी आहे, 2017चं मॉडेल, रनिंग जेन्युअन 55,000 किलोमीटर. गाडीची प्राइस आहे 5,50,000. 5.5 लाख रुपयाला तुम्हाला गाडी पडेल. सिंगल ओनरमध्ये गाडी असणार. मित्रांनो पुढे पाहू शकता टाटाची गाडी आलेली आहे. टाटा जेस्ट तुम्हाला स्टॉकमध्ये पाहायला मिळणार आहे. चमचमाती ब्लू कलरमध्ये गाडी असणार आहे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी आहे. सर काय डिटेल्स आहेत? 2015ची गाडी आहे, पेट्रोल गाडी आहे, सिंगल ओनर आहे. गाडीचं रनिंग जेन्युअन 58,000 किलोमीटर चाललेलं आहे. त्यातलं XM मॉडेल आहे. गाडीला AC, पॉवर स्टेअरिंग, 4 पॉवर विंडो असे फीचर्स आहेत. गाडीचा प्लस पॉईंट आहे की डिक्कीवाली गाडी आहे. या गाडीला CNG सुद्धा सूट होतं. जर कोणाला कन्वर्ट करायचं असेल तर CNG मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. सुंदर अशा ब्लू कलरमध्ये गाडी आहे. गाडीची प्राइस आहे 3,45,000. 3,45,000 तुम्हाला मित्रांनो टाटा जेस्ट सरांनी प्युअर पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी उपलब्ध करून दिलेली आहे. प्रीमियम हॅचबॅकमध्ये मित्रांनो ऑटोमॅटिक गाडी सर घेऊन आलेत. पाहू शकता मारुती सुझुकीची बलेनो आलेली आहे. टॉप एंड व्हेरियंट गाडी असणार आहे. काय दिले सर? 2018ची गाडी आहे, अल्फा मॉडेल आहे, पेट्रोल ऑटोमॅटिक आहे, सिंगल ओनर गाडी आहे. गाडीला एअरबॅग, ABS, अलॉय व्हील, बटन स्टार्ट सगळे फीचर्स आहेत. टॉप एंड गाडी आहे, एकदम सुंदर गाडी आहे. गाडीची प्राइस असणार आहे 5,50,000. 5,50,000 तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये सरांनी गाडी उपलब्ध करून दिलेली आहे. माझी कोण बहीण वगैरे पाहत असेल, ऑटोमॅटिक गाडीच्या शोधात असेल, स्टॉकमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे. आणि सर बहिणींसाठी आल्यानंतर थोडंफार मान सन्मान 100% तुमचा व्हिडिओ बघून आले की त्यांना एक स्पेशल डिस्काउंट आपल्याकडून देण्यात येईल. मंडळी स्टॉकमध्ये आलेली आहे i20 व्हाईट कलरमध्ये गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे. काय दिलं सर? 2013ची i20 पेट्रोल ऑटोमॅटिक आहे, स्पोर्ट्स मॉडेल आहे, सिंगल एअरबॅगसुद्धा गाडीला आहेत, अलॉय व्हील आहेत. गाडीचं रनिंग 83,000 जेन्युअन आहे आणि गाडीची किंमत फक्त 3,20,000. 3,20,000 तुम्हाला मित्रांनो हे i20 मिळणार आहे. मित्रांनो तुमचं बजेट जर कमी आहे आणि तुम्हाला कारच घ्यायचे तर तुमच्यासाठी पण सर गाडी घेऊन आलेले आहेत. लो बजेटमध्ये सँट्रो सर घेऊन आलेले आहेत. एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे. काय दिलं सर? ही 2005ची गाडी आहे. आता 5ची गाडी म्हणल्यावर कस्टमरचा पहिला प्रश्न असतो की 15 वर्षाचं काय, तर याचं रिपासिंग मागच्या महिन्यातच झालेलं आहे. पुढची 5 वर्ष याची व्हॅलिडिटी आहे. गाडी सिंगल ओनर आहे, MH31 मध्ये आहे, सिंगल ओनर. आणि गाडीची कंडिशन जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की कुठल्याही गाडीची तुम्ही आमच्या कंडिशन चेक करा, तुम्हाला कंडिशन सारखीच दिसेल. या गाडीची तुम्ही कंडिशन चेक करू शकता. सिंगल ओनर आहे, एकदम क्लीन गाडी आहे. तर म्हणजे पाहू शकता बाईकच्या रेटमध्ये सरांनी कार इथे उपलब्ध केलेली आहे. 1,35,000 तुम्हाला ही सँट्रो गाडी मित्रांनो देत आहेत. मस्तपैकी 4 माणसं आरामात बसून फिरू शकता. ऊन पाऊसपासून तुमचं डेफिनेटली संरक्षण होणार आहे. आणि सिंगल ओनर गाडी सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे. सर आल्यानंतर थोडंफार मान सन्मान याच्यात 100% नक्कीच होऊन जाईल. तर मंडळी आता माझ्यासोबत कोमल मॅडम आहेत. ते आता पुढे आपल्याला कारची डिटेल्स सांगणार आहेत. तर पाहू शकता अमेज गाडी पण स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे. तर मॅम काय डिटेल्स असणार आहेत? अमेज आहे 2013ची V मॉडेल, 89,000 रनिंग आहे, 3,50,000 प्राइस आहे. गाडी प्युअर पेट्रोल आहे आणि शोरूम मेंटेन आहे पूर्णपणे आणि सिंगल ओनर असणार आहे. सिंगल ओनर. तर पाहू शकता सिंगल ओनर गाडी असणार आहे आणि लोडेड गाडी आहे. अलॉय व्हील्स वगैरे आहेत. इंटिरियर वगैरे पण चेक करा, टॉप क्लास कंडिशनमध्ये आहे. आणि मॅम आल्यानंतर मान सन्मान थोडाफार किमतीमध्ये हो नक्की 100%. तर पाहू शकता होंडा अमेजच्या शोधात असाल मित्रांनो, सिंगल ओनरमध्ये होंडा अमेज इथे उपलब्ध आहे व्हाईट कलर. तर मंडळी तुम्ही राही कारचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी ते सर्व काही गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि 95% गाड्या मित्रांनो तुम्हाला सिंगल ओनर इथे पाहायला मिळणार आहेत आणि एकदम कडक कंडिशनमध्ये मित्रांनो गाड्या आहेत. तर नक्की एकदा राही कार्सला व्हिजिट करायला विसरायचं नाही या दिवाळीला. तर विक्रांत सर जाता आता 2 शब्द. नमस्कार सगळ्यांनी. गाड्या तर बघितल्या, गाड्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. आणि मला एक मेसेज आवर्जून सगळ्या आमच्या व्ह्युअर्सला, कस्टमरला द्यावासा वाटतो की स्वस्ताच्या भानगडीत फार पडू नका. कारण तुम्हाला जर क्वालिटी गाडी हवी असेल तर तुम्हाला मार्केट रेट हा द्यावा लागतो किंवा मार्केट रेटपेक्षा थोडेसे पैसे जास्त द्यावे लागतात. कारण आज आम्ही जेव्हा मार्केटमध्ये परचेस करतो त्यावेळेस मी जर समजा एखाद्या गाडीला 2 लाख रुपये दिले, यांनी 2 लाख दिले, त्यांनी 2 लाख दिले, मी जर त्याचे 2,05,000 10,000 केले तरच ती गाडी आम्हाला येते. त्यामुळे एक चांगला रेट तुम्हाला द्यावा लागतो. आमच्याकडे गाडी जरी तुम्हाला थोडीशी महाग वाटली किंवा बाहेरच्या रेटपेक्षा जास्त जरी वाटली तरी तुम्ही स्टॉकमध्ये बघितलं की आपल्या मोस्टली गाड्या या सिंगल ओनर आहेत. इंजिन कंडिशन वगैरे सगळ्या बघितल्या, कंडिशन ही तुम्हाला एकदम चांगली मिळेल आणि हॅसल फ्री सर्व्हिस मिळेल की जिथे तुम्हाला बाकीचं काही चेक करावं लागणार नाही. आणि एखादी गाडी तुम्ही विकली, चलान वगैरे आम्ही तर सगळं चेक करून घेतोच, पण जरी फ्युचरमध्ये एखादं चलान निघालं तर ते सुद्धा आम्ही पूर्ण जबाबदारी घेऊन क्लिअर करून देतो, जे चलान साईटला त्यावेळेस दिसलं नसेल. तर तुम्हाला एकदम हॅसल फ्री सर्व्हिस मिळेल, गाडी चांगली मिळेल, क्वालिटी मिळेल आणि सगळं व्यवस्थित मिळेल. त्यामुळे नक्की व्हिजिट करा. रेटमध्ये आपण
फायनल डिस्कशनला ज्या प्राइजेस सांगितल्या त्यामध्ये कमी जास्त सुद्धा करू. लोन फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे नक्की तुम्ही व्हिजिट करा. तर जाता जाता परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा. आपलं वल्लभनगर पिंपरी येथे ऑफिस आहे. वल्लभनगर एस टी बसस्टँडपासून तुकाराम नगरकडे जो रोड जातो तिकडे गेल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर उजव्या बाजूलाच तुम्हाला राही कारचा बोर्ड दिसेल. तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहे. येण्याच्या आधी फक्त अर्धा तास त्या फोनवरती फोन करून नक्की या, जेणेकरून तुम्हालाही थांबावं लागणार नाही आणि तुमची अडचण होणार. तर मित्रांनो, नक्की या दिवाळीला राही कार्सला व्हिजिट करायला विसरू नका. बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.